नमस्कार मित्रांनो, अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा म्हणजेच कर्मयोगाचा सारांश. मूळ संस्कृत श्लोक प्रत्येक स्लाईडमध्ये दिलेले आहेतच आणि हा सारांश मात्र आपण जणू काही सलग मराठीमध्ये सर्व श्लोक ऐकतो आहोत अशा पद्धतीनं बघणार आहोत. चला तर मग. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ वाटत असेल तर मग हे केशवा, मला या भयंकर अशा युद्धकर्माला का बरं प्रवृत्त केलंस? तुझ्या या संदिग्ध अशा वाक्यांनी माझी मती गोंधळून गेली आहे. म्हणून या दोन्हीमध्ये श्रेयस्कर कोणतं ते मला निश्चितपणे सांग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे निष्पाप अर्जुना, या जगामध्ये आत्मसाक्षात्कार होण्यासाठीचे 2 मार्ग मी यापूर्वी सांगितले होते. सांख्यांसाठी ज्ञानयोगाचा मार्ग आणि योग्यांसाठी कर्मयोगाचा मार्ग. कर्माचा आरंभ न केल्यानं मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होत नाही. त्याचप्रमाणे कर्माचा संन्यास किंवा त्याग केल्यानं मनुष्याला मोक्षप्राप्ती होत नाही. कोणीही एक क्षणभर देखील कर्म न करता राहू शकत नाही, कारण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले त्रिगुण मनुष्याला असहाय्य किंवा पराधीन करून कर्म करायला भाग पाडतात. जो मनुष्य बळेबळेच सर्व कर्मेंद्रियांना आवरून धरतो पण मनामध्ये मात्र इंद्रियांच्या विषयांचं स्मरण चिंतन करत राहतो, त्या मूर्ख मनुष्याला मिथ्याचारी म्हणजे दांभिक असं म्हणतात. अरे अर्जुना, जो मनुष्य विवेकपूर्ण मनानं इंद्रियांचं नियमन करतो आणि कोणतीही आसक्ती न ठेवता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचं आचरण करतो, तो सर्वश्रेष्ठ आहे. शास्त्रसंमत कर्तव्याचं तू पालन कर, कारण निष्क्रियतेपेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. कर्म केलं नाही तर मनुष्य आपल्या देहाचं पोषणसुद्धा चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. यज्ञासाठी कर्तव्य पालनासाठी केलेल्या कर्माशिवाय अन्य कर्म मनुष्याला या भौतिक जगामध्ये बंधनकारक ठरतं. म्हणून हे अर्जुना, तू अनासक्त होऊन यज्ञासाठीच कर्तव्य कर्म कर. सृष्टीच्या प्रारंभी प्रजापती ब्रह्माने स्वधर्मरूपी यज्ञासह प्रजा निर्माण केली आणि त्यांना आशीर्वाद दिला की या यज्ञामुळे तुम्ही सुखसंपत्ती प्राप्त कराल, कारण हा यज्ञ केल्यानं तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होईल. तुम्ही स्वधर्म आचरणाचा यज्ञ कराल तर त्यायोगे देव संतुष्ट होतील आणि मग ते तुम्हाला तृप्त करतील. अशा रीतीनं परस्परांना संतोष देत तुम्ही सर्वजण परमकल्याणाचं पद प्राप्त करून घ्याल. स्वधर्म पालनाच्या नित्य यज्ञानं संतुष्ट झालेले देव तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंचा भोग निश्चितच देतील. परंतु जो देवाने दिलेले भोग
देवाला अर्पण न करता स्वतःच त्यांचा उपभोग घेतो तो खरं तर चोरच आहे. असा स्वधर्म पालनाचा यज्ञ करून शिल्लक राहिलेल्या अन्नाचं सेवन करणारे भक्त सर्व पापापासून मुक्त होतात. पण जे लोक इंद्रिय भोगासाठी अन्न शिजवून स्वतःच भक्षण करतात ते अन्नाच्या रूपानं जणू काही पापच भक्षण करतात. सर्व प्राण्यांचं पोषण अन्नामुळे होतं. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळं स्वधर्म पालनामुळे होतो. कर्म वेदांपासून उद्भवलंय आणि वेद अविनाशी परमात्म्यापासून निर्माण झाले आहेत. म्हणजेच तो सर्वव्यापी परमात्मा यज्ञामध्ये नेहमीच प्रतिष्ठित असतो. अरे अर्जुना, जो मनुष्य ईश्वर विहित अशा सृष्टीचक्रातील यज्ञ व्यवस्थेला अनुसरून आचरण करत नाही तो केवळ इंद्रिय तृप्तीत रममाण होऊन पापमय जीवन व्यर्थपणे जगत असतो. पण जो मनुष्य आत्म्याच्या आनंद स्वरूपात रममाण झालेला असतो, आत्मानंदामध्ये तृप्त असतो आणि आत्म्यामध्ये संतुष्ट असतो, त्याला कोणतंही कर्तव्य राहत नाही. त्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाला कर्म करण्याचं अथवा न करण्याचं काहीच कारण उरत नाही. तसंच इतर प्राणीमात्रांपासून काही लाभ साध्य करायचा नसल्यानं त्यांच्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. म्हणून कर्मफळाची आसक्ती न धरता कर्तव्य कर्म करावं. कारण अनासक्त वृत्तीनं कर्म केल्यानं मोक्षाची प्राप्ती होते. राजा जनक आणि इतर विद्वान क्षत्रियांनी सुद्धा आपल्या कर्तव्याचं पालन करून सिद्धावस्था प्राप्त केली. म्हणून लोकसमुदायापुढे आदर्श ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दृष्टी ठेवून तू तुझं कर्म कर. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो इतर लोकही त्याचंच अनुकरण करतात. तो आपल्या कृतीनं जो आदर्श घालून देतो त्याला अनुसरूनच सामान्य लोक वागतात. अरे अर्जुना, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतंही कर्तव्य नाही. कारण मला काही मिळवायचं नाही आणि काही साध्यही करायचं नाही. तरीसुद्धा मी कर्माचं आचरण करतो. अरे अर्जुना, मी जर कार्यामध्ये काळजीपूर्वकपणे तत्पर राहिलो नाही तर माणसं सर्व प्रकारे माझ्या मार्गाचंच अनुकरण करतील. जर मी कर्तव्य परांमुख झालो तर हे सर्व लोक नष्ट होतील. वर्णसंकर उत्पन्न होण्यास मी कारणीभूत होईन. त्यामुळे मी प्रजेच्या स्थैर्याचा विनाशक होईन. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आसक्तीनं आपली कर्म करतात त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषानं आसक्ती विरहित होऊन लोकसंग्रहाची इच्छा धरून कर्म करावीत. ज्ञानी पुरुषानं कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या मनात भ्रम निर्माण करून त्यांना कर्मनिवृत्त होण्याचं प्रोत्साहन देऊ नये. उलट स्वतः शास्त्रविहित कर्म उत्तम प्रकारे करत त्यांनाही तसंच करण्यासाठी उत्तेजन द्यावं. खरं तर सर्व प्रकारची कर्म ही प्रकृतीच्या 3 गुणांच्या मार्फत केली जातात. पण अहंकारामुळं मोहित झालेला जीवात्मा
आपणच सर्व कर्मांचा कर्ता आहोत असं मानतो. हे महाबाहो अर्जुना, तत्ववेत्ता पुरुष गुण आणि कर्म यांच्यातील संबंध जाणून घेतो. इंद्रियांच्या द्वारे सर्व गुणच इंद्रिय तृप्तीच्या गुणांमध्ये वावरत असतात हे जाणून घेऊन तो कधीच कर्तृत्वाभिमान धरत नाही. प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले लोक भौतिक कर्मामध्ये पूर्णपणे आसक्त होतात. कनिष्ठ कर्म करणाऱ्या या अज्ञानी लोकांच्या ठायी ज्ञान नसल्यामुळं ब्रह्मज्ञानी पुरुषानं अशा मूढांना कर्मावरील श्रद्धेपासून विचलित करू नये. म्हणून हे अर्जुना, परमेश्वरच सर्व कर्मांचा प्रेरक असून आपण केवळ त्याच्या इच्छेप्रमाणे कर्म करणारे आहोत असा दृढ विचार माझ्या ठायी ठेवून फलाशारहित, अभिमानरहित आणि विषादरहित होऊन तू युद्ध कर. जे लोक माझ्या या आदेशाप्रमाणे स्वधर्माचं आचरण श्रद्धायुक्त अंतःकरणानं मत्सररहित होऊन करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. परंतु जे लोक द्वेषबुद्धीनं प्रेरित होऊन माझ्या मताची उपेक्षा करतात आणि त्याचं आचरण करत नाहीत ते सर्व अज्ञानी, मूढ, अविवेकी आणि भ्रष्ट झालेले आहेत असं समजावं. ज्ञानी पुरुषसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीला अनुसरून वागतो. महाभूते प्रारब्ध संपताच मूळ प्रकृतीत लीन होतात. यामध्ये हट्टीपणा काय उपयोगाचा? प्रत्येक इंद्रियाला विषयाबद्दलची आसक्ती किंवा तिटकारा असतो. मनुष्यानं इंद्रियांच्या आणि विषयांच्या अधीन होऊ नये, कारण ती मनुष्याच्या मोक्ष मार्गातील विघ्न आहेत. स्वधर्म जरी दोषयुक्त असला तरी देखील वरवर चांगल्या असलेल्या परधर्मापेक्षा स्वधर्माचं आचरण करणं हेच श्रेष्ठ आहे. स्वधर्माचं आचरण करताना मरण आलं तरी ते श्रेयस्कर आहे, कारण परधर्म हा भयावह आहे. यावर अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, एखादा पुरुष स्वतःची इच्छा नसतानाही बळजबरीनं पापकृत्य करण्यास कोणाच्या प्रेरणेनं प्रवृत्त होतो? यावर श्री भगवान म्हणाले, अरे अर्जुना, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि तोच क्रोधाचं रूप धारण करतो. तो सर्व भक्षक, अधाशी, महापापी कामच या त्रैलोक्याचा शत्रू आहे. ज्याप्रमाणे धुरानं अग्नी, धुळीनं आरसा आणि गर्भाशयानं गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे कामविकारानं जीवात्म्याचं ज्ञान झाकलं जातं. अशा प्रकारे मनुष्याची शुद्ध ज्ञान चेतना कामविकार रूपी शत्रूकडून नेहमी आच्छादली जाते. असा तो अग्नीप्रमाणे जाळणारा काम कधीही संतुष्ट होत नाही. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थानं आहेत. हा काम शुद्ध ज्ञानाला आच्छादित करून इंद्रियांच्या सहाय्यानं जीवात्म्याला मोहित करतो. म्हणून हे भरतश्रेष्ठ अर्जुना, प्रथम इंद्रियांचा निग्रह करून
या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या महापापदर्शक कामाचा पूर्ण त्याग कर. इंद्रिय प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ. आता बुद्धीचा साक्षी परमात्मा त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे असं ज्ञानी लोक म्हणतात. अशा प्रकारे आत्मा हा इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्याहूनही श्रेष्ठ आहे हे जाणून उच्च बुद्धीच्या सामर्थ्यानं मनाचं आणि इंद्रियांचं संयमन करून जिंकण्यास कठीण आणि कधीही शांत न होणाऱ्या या कामरूपी शत्रूला ठार मार. हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा हा 3रा अध्याय इथे समाप्त झाला. मित्रांनो, असेच आणखी व्हिडिओ ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही, या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.